नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे ठाकरे बंधूंची। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी स्मृतीस्थळी अभिवादन केलं। तर ज्याची आतुरता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना होती त्याची सुरुवात उद्यापासून होणार असल्याची माहिती आहे। प्रत्यक्ष जागा वाटपाची बोलणी सुरू होणार असल्याचं कळतंय। पाहूया हा रिपोर्ट। शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनाला ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले। दादरच्या शिवाजी पार्कातील स्मृतीस्थळी आधी उद्धव ठाकरे दाखल झाले। त्यानंतर काही मिनिटातच राज ठाकरेही आले। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्यानंतर राज ठाकरेंनीही स्मृतीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र बसले। विशेष म्हणजे राज ठाकरे 11 वर्षांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आले। राजकीय दृष्ट्याही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे निश्चित असताना ही दृश्य दोघांच्याही कार्यकर्त्यांना फार सुखावणारी आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्यापासून प्राथमिक बोलणीही सुरू होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपाच्या प्राथमिक बोलणीला सुरुवात होणार आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांना जागा वाटपाची बोलणी कधी सुरू करताय अशी विचारणा केली। त्यावर बाळा नांदगावकर यांनी उद्यापासून बोलणी सुरू करतोय असं उत्तर दिलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण, तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांच्याकडे जागा वाटपाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। खरं तर दोघांनी सोबत अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांना येऊन आदरांजली वाहणं खरं तर या महाराष्ट्रासाठी, देशासाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हे बघा, काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील, कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे। महाराष्ट्राचं राजकारण आणि प्रत्येक गावाचं किंवा नगरपालिकेचं राजकारण प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी आहे। म्हणून अशा ठिकाणी एखादी शक्ती असेल जी ज्याला दृष्ट शक्ती म्हणता येईल आपल्याला, तिला जर विरोध करायचा असेल, तिला जर संपवायचं असेल तर बाकीचे 4 लोक एकत्र आले तर मला असं वाटत नाही की त्याच्यात काही वावगं ठरेल। ठाकरे बंधूंच्या मुंबई महापालिकेतली सध्याची ताकद बघितली तर 2017 मध्ये शिवसेना एकच होती। त्यावेळी 84 नगरसेवक हे निवडून आले होते, तर मनसेचे 7 नगरसेवक जिंकले होते। त्यापैकी 6 नगरसेवक फुटून उद्धव ठाकरेंकडे आले। उर्वरित एका नगरसेवकानंही शिंदेंच्या शिवसेनेत येणं पसंत केलं। तर शिवसेनेच्या फुटीनंतर आतापर्यंत एकूण 49 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान राज ठाकरेंनी ट्विटमधून बाळासाहेबांना अभिवादन करताना नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी। देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफवायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच। बाळासाहेब हे कमालीचे हिंदू प्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही। त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते। ना त्यांना बाळासाहेब माहिती आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहिती आहेत। फक्त मतं, सत्ता मिळवणं आणि ती सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन। या आधीही राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्री करताना का म्हणून किती चाटुगिरी करणार अशी टीका शिंदेंवर केली होती। नमो टुरिझम सेंटर्स
ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर. मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही. उभं केलं की फोडून टाकणार. मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची. बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. त्यानंतर ठाकरे बंधूंचा मार्ग तसाही मोकळा झाला आणि आता जागा वाटपावरून चर्चेची तयारीही करण्यात आली आहे. तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी परिणाम शून्य असेल अशी टीका भाजपनं केली आहे. वातावरण चांगलं आहे. मनसैनिक, शिवसैनिक आणि मतदारामध्ये एक छान आनंदाचं वातावरण आहे आणि राजसाहेब आणि उद्धवजी हे एक आल्यामुळे बऱ्याच सामान्यातल्या सामान्य जनतेला बरं वाटलेलं आहे. त्यामुळे आनंदाचं वातावरण. दोन्ही भाऊ एकत्र आले तरी त्याचा प्रभाव किंवा परिणाम शून्य असेल. आपण बघितलं होतं की मुंबई महापालिकेमध्ये बेस्ट कामगार युनियनच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ठाकरे ब्रँड एकच होता, तो म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्याच्यानंतर ठाकरे ब्रँड अस्तित्वात नाही. आता जो ब्रँड अस्तित्वात आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा ब्रँड आहे. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानं मुंबईकर साथ देतील अशी अपेक्षा दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. मात्र ठाकरे बंधूंसाठी लढाई तशी सोपी नाही. कारण काँग्रेस वेगळी लढत असल्यानं मतांचं विभाजन होऊन नुकसान काँग्रेससह ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीचंही होण्याची शक्यता राजकीय पंडितांनी वर्तवली आहे. अक्षय मंकनी आणि निवृत्ती बाबरसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.